परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. ऐको निषिद्धाचे वचन, नामधारक करी नमन, विनवीत कर जोडून, भक्तिभावे करोनिया. श्रीपाद कुरवपुरी असता, पुढे वर्तली कैसी कथा, विस्तारोनी सांग आता, कृपामूर्ती दातारा. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे कथा अपूर्व देखा, तया ग्रामी रजका एका, सेवक झाला श्री गुरुचा. भक्तवत्सल श्री गुरुराव, जाणो निशिष्याचा भाव, विस्तार करोनी भक्तीस्तव, निरोपित गुरुचरित्र. नित्य श्रीपाद गंगेसी येती, विधिपूर्वक स्नान करीती, लोकव्यवहार संपादिती, त्रयमूर्ती आपण. ज्याचे दर्शन गंगा स्नान, त्यासी कायसे आचरण, लोकानुग्रहा कारण, स्नान करीत परियेसा. वर्तता ऐसे एके दिवशी, श्रीपाद यती येती स्नानासी, गंगा वाहात असे दशदशी, मध्ये असती आपण. तया गंगा तटाकात, रजक असे वस्त्रे धूत, नित्य येऊन असे नमित, श्रीपाद गुरु मूर्तीसी. नित्य त्रिकाळ येऊन या, दंड प्रमाण करून या, नमन करी अतिविनया, मनोवाक्काय कर्मे. वर्तता ऐसे एके दिवशी, आला रजक नमस्कारासी, श्रीपाद म्हणती तयासी, एक चित्ते परियेसा. श्रीपाद म्हणती रजकासी, का नित्य कष्ट दोषी, तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी, सुखे राज्य करी आता. ऐकता गुरुचे वचन, गाठी बांधी पल्लवी शकून, विनवी तसे कर जोडून, सत्य संकल्प गुरुमूर्ती. रजक सांडी संसार चिंता, सेवक जाहला एक चित्ता, दुरोनी करी दंडवता, मठा गेलिया येण्याची परी. ऐसे बहुत दिवसांवरी, रजक तो सेवा करी, अंगण झाडी प्रोक्षी वारी, नित्य नेमे येणे विधी. असता एके दिवशी देखा, वसंत ऋतू वैशाखा, क्रीडा करीत नदी तडाका, आला राजा म्लेंछ एक. स्त्रियांसहित राजा आपण, अलंकृत आभरण, क्रीडा करीत स्त्रिया आपण, गंगेमधून येतसे. सर्व दळ येत दोन्ही थडी, अमित असती हस्ती घोडी, मिरविताती रत्नकोडी, अलंकृत सेवकजन. ऐसे गंगेच्या प्रवाहात, राजा आला खेळत, अनेक वाद्यनाद गर्जत, कृष्णे वेणी थडियेसी. रजक होता नमस्कारित, शब्द झाला तो दुश्चित, असे गंगेत अवलोकित, समारंभ राजयाचा. विस्मय करी बहुमानसी, जन्मोन या संसारासी, जरी न देखिले सौख्यासी, पशुसमान देह आपुला. धन्य राजयाचे जिणे, ऐसे सौख्य भोगणे, स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे, कैसा भक्त ईश्वराचा. कैसे याचे आर्दव फळले, कवण्या देवा आराधिले, कैसे श्री गुरु असती भेटिले, मग पावला ऐसी दशा. ऐसे मनी चिंतित, करीतसे दंडवत, श्रीपादराय कृपावंत, वळखिली वासना तयाची. भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती, जाणोनी अंतरी त्याची स्थिती, बोलावून या पुसती, काय चिंतिसी मनात. रजक म्हणे स्वामीसी, देखिले दृष्टी रायासी, संतोष झाला मानसी, केवळ दास श्री गुरुचा. पूर्वी आराधोनी देवासी, पावला आता या पदासी, म्हणून चिंतितो मानसी, कृपा सिंधू दातारा. ऐसे अविद्या संबंधेसी, नाना वासना इंद्रियांसी, चाड नाही या भोगासी, चरणी तुझे मज सौख्य. श्रीपाद म्हणती रजकासी, जन्मादारभ्य कष्टलासी, वांछासे भोगावयासी, राज्य भोग तमोवृत्ती. विनवी इंद्रिये सकळ, ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ, बाधा करीती पुढे केवळ, जन्मांतरी परियेसी. तुष्टवावया इंद्रियांसी, तुवा जावे म्लेंछ वंशासी, आवडी जाहली तुझे मानसी, राज्य भोगी जाय त्वरित. ऐकोन स्वामींचे वचन, विनवी रजक कर जोडून, कृपा सागरू तू गुरुराज पूर्ण, उपेक्षू नको म्हणतसे. अंतरतील तुझे चरण,
द्यावे माते पुनर्दर्शन, तुझा अनुग्रह असे कारण, ज्ञान द्यावे दातारा. श्री गुरु म्हणती तयासी, वैदुरी नगरी जन्म घेसी, भेटी देऊ अंतकाळासी, कारण असे येणे आम्हा. भेटी होताची आम्हासी, ज्ञान होईल तुझे मानसी, न करी चिंता भरवसी, आम्हा येणे घडेल. आणिक कार्य कारणासी, अवतार घेऊ परियेसी, वेश धरून संन्यासी, नाम नृसिंह सरस्वती. ऐसे तया संबोधूनी, निरोप देती जाय म्हणोनी, रजक लागला तये चरणी, नमस्कारित तये वेळी. देखोन श्री गुरु कृपा मूर्ती, रजकासी जवळी पाचारिती, इहभोगीसी की पुढती, राज्यभोग सांग मज. रजक विनवीत श्रीपादासी, झालो आपण वृद्ध वयसी, भोग भोगीन बाळाभ्यासी, यौवन गोड राज्यभोग. ऐकोन राजाचे वचन, निरोप देती श्री गुरु आपण, त्वरित जाई रे म्हणून, जन्मांतरी भोगी म्हणती. निरोप देता तया वेळी, त्याजिला प्राण तत्काळी, जन्मता झाला म्लेच्छकुळी, वैदुरा नगरी विख्यात. ऐसी रजकाची कथा, पुढे सांगून विस्तारता, सिद्ध म्हणे नामधारका, चरित्र पुढती अवधारेई. ऐसे झालियावरी अवसरी, श्रीपादराज कुरवपुरी, असता महिमा अपरंपारी, प्रख्यात असे परियेसा. महिमा सकळ सांगता, विस्तार होईल बहुकथा, पुढील अवतार असे ख्याता, सांगेन ऐक नामधारका. महत्व वर्णावया श्री गुरुजे, शक्ती कैची या वाचे, नवल हे अमृत दृष्टीचे, स्थान महिमा ऐसा. श्री गुरु राहती जे स्थानी, अपार महिमा त्या भुवनी, विचित्र जयाची करणी, दृष्टांते तुझ सांगेन. स्थान महिमा प्रकार, सांगेन ऐक एकाग्र, प्रख्यात असे कुरवपूर, मनकामना पुरती तेथे. ऐसे कित्येक दिवसांवरी, श्रीपाद होते कुरवपुरी, कारण असे पुढे अवतारी, म्हणून अदृश्य होते तेथे. आश्विन वद्य द्वादशी, नक्षत्र मृगराज परियेसी, श्री गुरु बैसले निजानंदेसी, अदृश्य झाले गंगेत. लौकिकी दिसती अदृश्य जाणा, कुरवपुर असती आपणा, श्रीपादराव निर्धार जाणा, त्रयमूर्तींचा अवतार. अदृश्य होवोनी तया स्थानी, श्रीपाद राहिले निर्गुणी, दृष्टांत सांगेन विस्तारोनी, म्हणे सरस्वती गंगाधरू. जे जन असती भक्त केवळ, त्यांसी दिसती श्री गुरु निर्मळ, कुरवपूर क्षेत्र अपूर्व स्थळ, असे प्रख्यात भूमंडळी. सिद्ध सांगे नामधारकासी, तेची कथा विस्तारेसी, सांगतसे सकळिकांसी, गंगाधराचा आत्मज. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पद्रौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे रजक वरप्रदानन्नाम नवमोऽध्यायः. शुभं भवतु शुभमस्तु, श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवतु शुभमस्तु, श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय श्री काका साई राम.